अशी सेटिंग माझ्या तरी भागात कधी मला दिसलीच नव्हती अशी. कारण प्रत्येक वेळी काहीतरी अडचणी जे कळी लागलेली असायची, सेटिंग व्हायचं नाही, काहीतरी प्रॉब्लेम प्रत्येक वेळी, कधी आगार तरी निघायचा, पाणी म्हणजे काय ना काय प्रॉब्लेम प्रत्येक वेळी. माझं आता 4थं पीक आहे, झाडं एवढी आहेत पण 4थं पीक आहे, पण असं सेटिंग कधी नव्हतं माझ्या झाडांना. नमस्कार मंडळी, एसी न्यूज मध्ये मी गोरक्ष गायकवाड तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. मंडळी, आज आपण सांगोला तालुक्यातील माने गावात आलेलो आहे आणि या माने गावातील शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बागेची लागवड केलेली आहे. तसं आपल्यासोबत माने गावातील आणि परिसरातील काही शेतकरी पण आहेत की त्यांच्या पण वेगवेगळ्या बागा आहेत, या बरोबर ना? का सगळ्याची फक्त डाळिंबाच आहे? हा, म्हणजे थोडक्यात म्हणतात की सांगोल तालुक्याच्या महाराष्ट्राला कुसळ उगवत नाही ती, या भागामध्ये या शेतकऱ्यांनी जोमानं आणि अशी हिरवीगार डाळिंबाची शेती केलेली आहे. आणि तुम्ही जेव्हा डाळिंब ही बघताय, ही रोपं दिसते ती, यावरून असं वाटत नाही की आपण सांगोल तालुक्यातील मानेगावात आलोय. एवढी म्हणजे एकदम टवटवीत हिरवीगार आणि एका झाडाला जवळपास 100-125 डाळिंब असणाऱ्या या माने गावातील हे उत्पन्न घेणारे शेतकरी बांधव काही आपल्या सोबत आहेत. आता आम्ही सध्या बाबर यांच्या शेतामध्ये आलेलो आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण माऊली. काय पंढरपूरला दौरा कधी असतो सारखंच? काल झालं पंढरपूरला. बर. आमचा अखंड सप्ताह चालू होते. आता उद्या गुढीपाडव्या दिवशी आमच्या गावामध्ये सर्व ग्रामस्थ सप्ताह नियोजन केले. 4 वर्ष झाली आज. आता 4थं वर्ष आहे. आणि काल ते साहित्य आणायला गेलो पंढरपूरला. काल झालं, या टायमाला आलो काल पंढरपूर. आणि माळ कधीपासून घातले तुम्ही? माळ घालून झालं 5 वर्ष झाली. बर. अगोदर म्हणजे जवळजवळ 17 वर्ष झालं मी म्हणजे नॉनव्हेज बंद करून. बर. 17 वर्ष झाली. पुन्हा माळ घातली? पुन्हा माळ घातली. 5 वर्ष झाली. पंढरीचे वारकरी येत सांगोल तालुक्यातून मानेगाव. मूळ मानेगावच. बर. सगळी बाबर कंपनी आमची मानेगाव. जर ते वरला पंढरपूरला असता का? जर महिन्याच्या वारीला जायचं. शेती कोण बघतो? शेती म्हणजे घरचे पण आहेत, आम्ही पण आहे, काय म्हणजे रोजगार गाडी पण असतात. संपूर्ण कुटुंब शेती करतंय. आणि माळकरी तुम्ही खोटं बोलणार नाही? खोटं बोलत काय रेल नाही, खोटं बोलत. डाळिंब एवढं फळ काय पानगड एवढी? या इकडं काय पानगड एवढी? डाळिंब दिसते, फळ दिसते, तेवढी पानगड कशी काय? ही कृपा एक पंढरपूरच्या माऊलीची असू द्या. बर. मग मी फेसबुकच्या माध्यमातून सगळ्यांची माझी ओळख झाली. मी त्यांच्या फेसबुकच्या ह्याच्यावरती कॉल केला. त्यांनी कॉल उचलला माझा. त्यांनी सांगितलं, मी विचारलं असंच माझी डाळिंबाची बाग वगैरे आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये बागाला सेटिंगला थोडं अडचण येते म्हणून मी त्यांना कॉल केला. त्यासाठी त्यांचे ते प्रोडक्ट बघितलं आणि त्यांची रेडिस कंपनी आहे, फार जुनी कंपनी. मी नाव ऐकून पण त्याची प्रोडक्ट पहिले वापरली होती आम्ही अगोदर. ती पण नंतर थोडं त्यांच्या त्या कंपनीची माणसं या बाजूला थोडं या भागात येत नव्हते. त्यामुळे सरांची माझी ओळख झाल्यानंतर मग सर म्हणले असं आपण ट्रीटमेंट देऊया बागाला, बघूया काय करूया. ठीक आहे म्हटलं. मग मी सुरुवातीला फक्त काय केलं, 17 नोव्हेंबर या दिवशी मी इतर मारलेलं होतं आणि सरांना फोन केला मी साधारणतः 11 डिसेंबरच्या आसपास मी फोन केला. म्हणजे साधारणतः हे 13 दिवस आणि ते 11 असं 23 दिवस झाले. मग 23 दिवसांनी सरांनी मला सांगितलं की तुम्ही खालून एक बायोस्टॉकचं कॅन आणि वरून क्रॉप स्प्रे आणि त्याच्या कॅन बरोबर आपल्या ह्युमिकचं 2 त्यांच्या कंपनीचे पुढे आहेत ते रुटलेकचं ते खालून द्या म्हणले. काय तुम्हाला फरक बघायला मिळेल. मग मी ते साधारणतः 16 डिसेंबरला मी सोडले बघा. मला ते कॅन मिळाल्यानंतर 16 डिसेंबरला मी ते वापर केला आणि त्याच्यानंतर मला असं म्हणजे झाडावरती कॅन पण आली, पाने पण मोठी झाली आणि जे कळी जे बाहेर पडत होते ते स्ट्रोक असं लांब पडायला लागला. जसं पावसाळ्यामध्ये जसं झाडा स्टोरेज असतं तसाच लांब पडायला स्ट्रोक. मग सरांना मी पुन्हा बोलवलं नंतर. साधारणतः सर 22 तारखेच्या आसपास तुम्ही आलता, 22 किंवा 24 तारखेला लक्षात आलं नाही. त्यावेळेला सरांना सांगितलं असं ही आपल्याला मिळायला लागला रिझल्ट. मग त्यांनी पुन्हा काय सांगितलं, तुम्ही अजून एक कॅन सोडा म्हणले. बनकर सरांच्या अंडर चालू केलं. काम केल्यामुळे ही शेताची फुलले असं म्हणणं आहे. मग कशी बरं मला सांगा, हे डाळिंब लावायची कल्पना कुठं आली तुम्ही डोक्यात? ही आमची पारंपरिक शेतीमध्ये जवळजवळ साधारणतः 1991 पासून आमच्या गावामध्ये डाळिंबाची लागवड सुरुवात झाली. 91 पासून. मग अगोदर आमच्या गावात 4 शेतकरी होते. एक नारायण बाबर, एक ज्ञानेश्वर बाबर सरपंच, एक उत्तम बाबर आणि दुसरे बाळकृष्ण मारुती बाबर, असे 4 शेतकरी आमच्या गावात सुरुवातीला डाळिंबाचे बागायतदार होते. त्याने आमच्या गावामध्ये डाळिंबाला गणेश म्हणून जे व्हरायटी होते सुरुवात केली 1991 ला. मग तिथून मग प्रसार गावामध्ये झाला आणि एक काळ असा होता की
95 ते 2000 हे 5 वर्ष आमचं गाव तालुक्यामध्ये फेमस होतं डाळिंबा बाबतीत. नंतर त्याल्यानंतर थोडं शेतकऱ्यांचं म्हणजे मन खच्चीकरण झालं की बाबा हे ज्यादा म्हणजे आता एक तर आमचा भाग अवर्षणामध्ये येतोय, कमी पाण्यावरती शेती, आमचा हा तालुका दुष्काळी पहिल्यापासून, मागच्या महाराष्ट्राला सगळ्या देशाला माहिती आहे हा दुष्काळी तालुका आहे. त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट हे शेतकऱ्यांची आमच्या जिद्द की कष्ट करण्याची जिद्द वगैरे याच्या मार्फत शेतकऱ्यांनी भरपूर कष्ट करून बघितलं पण बागा सक्सेस होण्यात. पुन्हा 2-4 वर्ष असा थोडा काळ असा गेला की 95 ते 2000 म्हणजे साधारणतः 2000 नंतर 5 वर्ष लोकांचा फार म्हणजे लोकांचं हाल झालं ते केल्यामुळं. लोकांनी बागा काढायच्या लावायच्या असं. मग माझी पण स्वतःची बाग होती, मी पण काढली. मग आता लोक म्हणायचे तर माळा, आता मी तर पुन्हा इथं हे शेत नवीन बनवलं, ही वडीलपारची शेती माझी काही विकत घेतलेली नाही. मग मी ठरवलं की आता बोर मारायचं, डाळिंब वगैरे लावायचं. मग आमचे आता परमार्थातले गुरु यांचे वडील करण शिंदे ते आज म्हणजे जवळ 4 वर्ष झालं हयात नाहीत. मग त्यांना मी विचारलं, म्हणलं मामाला म्हणलं इथं आपण डाळिंब लावू का म्हणलं. 4 वर्षा पाठीमागे साधारण 2020 2021 ला. मग त्यांनी त्यांच्या चर्चा केली, लावा म्हणजे लागणवर केली. मग एक वर्षी पीक चांगलं आलं, गेल्या वर्षीचं पीक फेल गेलं. म्हणून आता मी फेरशी तयार करून ते पीक लगेच गेलं की लगेचच एक 10 दिवसामध्ये वितरलं मारले बघा. मी बाग नेल केलं तर 10 दिवसामध्ये मारले, गांतोड काढली, बागातली छटणी वगैरे करून क्लिअर घेतली, लगेच वितरलं मारलं. आता तुम्हाला जे बघायला मिळतंय ते सरांची कृपा आहे थोडी. ते त्यांनी डोस दिला मला, त्याने मग मी ते वापर केला की प्रत्येक झाडाला 1 किलो डोस दिला. मी शेणखत वगैरे काय घातलेलं नाही. असे डोस देऊन पण जवळ 1.5-2 महिने झाले. आता त्याचा हा रिझल्ट आहे, जी कॅनोपी आहे त्या डोसमुळे आहे आणि टोटल ऑर्गॅनिक आहे, त्याच्यामध्ये रासायनिक वगैरे काही नाही असं. तर एका आपण आता बघूयात की बाबर साहेब यांच्या आपण सध्या बागेत आहे आणि या ठिकाणी एखादं झाड लागून की फळ आहे किती हे आपण क्वालिटी मोजून बघूया की. तुम्ही म्हणताय 100-125 खायते का नाही ते पण कळलं पाहिजे. या कॅमेराकडे करा जरा, मोजा, चला या तुम्हीच मोजा. या ठिकाणी बाबरचे शेतकरी आहेत, जरा मोठ्याने मोजा, आम्हाला ऐकून द्या, नाहीतर काय तरी घोळ करत लाकडाचा. तुम्हाला 111 म्हणजे आपण आता जी झाड मोजलंय त्या झाडाला 111 डाळिंब आहे. म्हणजे कमी जास्त बघता सरासरी डाळिंब आहे. पाहुणे काय नाव आपलं? शंकर बाबर. बर, म्हणजे काय नातेवाईक का भावकी? भावकीच बघ, जवळचे जवळचेच आहे सगळे, घरातलं घर आहे म्हणा. घरातली सगळी बाबरच आहे. तुमची पण डाळिंबच आहे का? हाय, डाळिंब आहे. तुमची कुठे आहे? आमची त्या सारखी. बर, म्हणजे हाय पड्याला आहे. काय वाटतंय यंदा किती टन माल निघेल? आता यंदा मी सरासरी धरले 10 ते 12 टन माल धरलाय. बर, आणि ऑर्गॅनिक खर्च कमी आहे. बर, रासायनिकपेक्षा. किती झाड किती बसली? 740 झाड आहेत. आणि याची किती आहे लांबी रुंदी कसं काय? लांबी आहे म्हणजे दोन्ही झाडातलं अंतर आहे 8 फूट आणि लाईन मधलं अंतर आहे 12 फूट. बर, 8 बाय 12 ची लागण आहे. आणि कसं करताय पाण्याचं नियोजन वगैरे कसं केलंय? काय 2 बोर आहेत तिथं, बोरचं पाणी दोन्ही पण. बोरला चांगलं पाणी आहे? हो, दोन्ही बोर चांगले. भारी आहे मग राव, माळकरी तुम्ही बोरला पाणी लागले. चालू बघा इथे. हा, चालू. विठ्ठलाची कृपा आहे म्हणा की. पण आणि आता पण बोर कुठे फेल गेला नाही. बर, भारी झाले. हो, तिकडे पण भरपूर पाणी आहे, इथं पण आहे. आता नवीन विहीर पण तिकडे पडले, तिकडे पण डाळिंब करायचे, तिकडे पण पाणी आहे. हो, यासाठी मार्गदर्शन कोणाच घेतले काय एवढं करण्यासाठी? आता तसं पारंपरिक शेतकरी असल्यामुळे काय चर्चा असं गावामध्ये असं संध्याकाळी वगैरे बैठक असली की बोलतो एकमेकाला कोणाचं काय असं म्हणजे विषय निघतात ना डाळिंबाचं, कोणाचं चटणी चालू आहे, कोणाची बाग आता धरलेली आहे, कोणाचं इथलं पानगळ झालेलं नाही, कोणाचं काय असं म्हणजे विषय निघत जातात, त्याच्यातून अनुभव येत जातो थोडा. म्हणजे गावातले जे काय डाळिंबवाले शेतकरी तुम्ही एकत्र येत आहे आणि एकत्र येऊन चर्चा करू, बा तू कुठलं मारायचं, तू कुठलं मारायचं, अशी चर्चा करून हे चांगलं, हे योग्य आहे, हे योग्य आहे बोलून चर्चा करून त्यावरती योग्य त्या मारून घेत आहे.
आतापर्यंत आमच्या शेतकऱ्यांचं होतं, पण आता मी जे आता घेतलं हे आता म्हणजे ऑर्गॅनिकचं तुम्ही बनकर साहेब कॉन्टॅक्ट मध्ये कवापासून आला? हे आता आलो 1-2 महिने झालं, 2-2.5 महिने झाले. म्हणजे काय होतं, म्हणजे कुठलं कारण डिसेंबर सांगितलं पासून आलो तुम्ही? म्हणा. म्हणजे काय झालं, कारण काय आलं, अडचण काय तुम्हाला त्यावेळेस बागेमध्ये? अडचण म्हणजे लोक मला म्हणायचे की थंडीच्या दिवसामध्ये म्हणजे साधारणतः नोव्हेंबरच्या किंवा ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये कळी निघत नाही झाडाला, बरं. मग कशाला धरली म्हणायची बागेतील मारलं वगैरे. मग आपलं फेसबुकला बघितलं ते फोटो वगैरे जे कळी निघाले ते रामाग्रोटेक वगैरे असं म्हणजे बरेच कंपनीचे यायचे. हा. मग ज्यावेळी रॅडेक्स कंपनी ते मला बघायला मिळालं, मग माझा विश्वास त्या कंपनी पहिल्यापासून आहे. आमच्या सांगोल्यामध्ये पण ते औषध पहिले भेटत होते, पण आता ते त्याचे ते एजंट बंद झाल्यामुळे ते आमचे संबंध संपले. मग ते मी त्यांना सरांना फोन केला, माझी अशीच कंडिशन आहे, तुम्ही येऊन जावं म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये बनकर सर तुम्हाला कळी काढून कळी दिली, काढून दिली, काम म्हणजे केलं. एक वेगळं काम केलं. वेगळं काम केलं, लोक म्हणायची शक्य नव्हतं. शक्य नव्हतं. आणि बरेच लोक बनकरांनी माझ्याबरोबर शक्य दाखवलं. आता विशेष म्हणजे ज्याने माझ्यावर बाग धरली, आता आपलं उदाहरण आहे प्रशांत शिंदेचे उदाहरण आहे, त्याने पण माझ्याबरोबर धरली, माझ्या अगोदरच धरलं आहे ती, बरं. त्यांना पण कळी निघाली नाही, त्यांनी काय वापरलं त्यामुळे की निघालीच नाही कळी. आता जरा सरळ फेर जायची. म्हणजे बनकर सर कॉन्टॅक्ट मध्ये गेला, त्यांच्या कंपनीचं औषध वापरलं, त्यामुळे कळी निघाली असं तुमचं म्हणणं आहे. आणि आमच्या पाहुण्याची पण अकोल्याच्या इथं गाव जवळच आहे 6 किलोमीटर, त्यांनी माझ्याबरोबर पकडली होती, त्यांना पण कळी निघाली नाही. आपल्यासोबत अजूनही शेतकरी आहेत. काय वाटतं तुम्हाला, तुमचं काय चालू आहे आता? मी देशी शेव 28 वर्ष केली. बरं. मी सुभेदार पदावर रिटायर झालो, 2 वर्ष झाले. बरं. आणि मी आता सध्या डाळिंब लावलंय, शेवगा लावलाय. आता 2 वर्ष झाले त्याला कष्ट करतोय. आणि आता माझी पण बाग मी धरल्या डाळिंबाची. हा, मी 1 जानेवारीला मी इत्रेल मारलंय. बरं. आता बाग माझी सेटिंग मध्ये. बरं. मग आता इथून पुढे माझा बनकर सरांचा कॉन्टॅक्ट आता आज झालाय, आज झालाय संपर्क आज झालाय. त्यांच्याकडून बाकी जे औषध वगैरे त्यांच्याकडून मी माहिती घेणार आहे. बरं, ठीक आहे. आणि का बरं बाग लावली तुम्ही डाळिंबाची? डाळिंबाची आमची पहिली पण बाग होती. बरं. पण आता बाकी पिकाला कसं मनुष्यबळ जास्त लागते, आपल्याकडे जास्त माणसं नाहीत, त्यामुळे कमी माणसामध्ये शेती कुठली होती तर डाळिंब होते. त्यासाठी मी डाळिंब लावलेलं आहे आणि पहिल्यापासून आमचं डाळिंब होतच. पहिला अनुभव आहे डाळिंबाचा? पहिला अनुभव आहे, पण मी सर्व्हिसला असल्यामुळे मी एवढं शेतीत कधी घुसलो नव्हतो. पण आता आल्यावर पूर्ण मी कंटिन्यू टाइम मी शेतीमध्ये. आता मध्यंतरी शेवग्याला दर चांगला चालते. शेवग्याला माझा गेल्या वर्षी आता मध्यंतरी दर होता, त्यावेळी आपला शेवगा नव्हता. आता माझा जून मध्ये माझा शेवगा चालू होईल. बर. त्यावेळी जो काय असं दर तो आता जून मध्ये चांगला दर गेलता, 400, 450, 700 पर्यंत. हात विक्री 700 वर गेलती वाटतं काहीतरी. का मार्केट गेलतं? मार्केट गेलं 600. चांगला दर. पण त्यावेळी शेतकऱ्याकडे शेंगा नव्हते ना, त्याच्यामुळे मार्केट गेले. ज्यावेळी शेतकऱ्याकडे शेंगा येतील ना त्यावेळी मार्केट डाऊन. मग शेतकऱ्याने पण असं काहीतरी केलं पाहिजे, मार्केटला ह्या वेळेस तुमचा माल जाऊन द्या, त्यावेळेस माझा माल. शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, हे आपण डाळिंब धरतो, बागा धरतो ना, ते पुढे माग शेतकऱ्यांनी केलं पाहिजे, तरच आपल्या मालाला आपलं दर भेटू शकतो. आपण काय प्रत्येकाने सर्व संघच बागा धरल्या, शेवगा धरला, डाळिंब धरला ना, मग काय होतं, रेट डाऊन होते. आणि दुसरं म्हणजे उन्हाळ्यामध्ये आमच्या गावाकडे उन्हाळ्याला पाणी कमी असते. नाही, तुमच्या गावाला पाणी नसते? पाणी फार कमी असते. तर कमी आम्हाला कसं कमी पाण्यात काय शेती येते ते आम्ही शोधत आहे आम्ही. आणि मला वाटतं मानेगाव मध्ये चांगल्या पद्धतीने डाळिंबाची लागवड आहे आणि त्याची देखरेख पण चांगली केली जाते. आणि विशेष म्हणजे आमच्या भागात पूर्ण पहिल्यापासून डाळिंब आहे आणि एक दुसऱ्याला शेतकरी मदत करतात, सांगतात. तुमचं कम्युनिकेशन आहे, चांगलं असल्यामुळे हे शेतकरी सर्व गोळा झालेत. आणि जेवढं आहेत तिथं जेवढे शेतकरी आले त्या सर्वांच्या डाळिंबाच्या बाग आहेत. आपलं काय? नमस्कार. नमस्कार. आपण काय करताय? शेती आमची पण डाळिंब. पिटी वाजवत काय? अरे वा. बर, भारी. मग संध्याकाळची पिटी वाजवायची, सकाळी बागेत काम करायचं. एक नंबर आहे. डाळिंब किती? डाळिंब आहे 350 झाड. अर्धा एकर, सव्वा एकर 350 झाड बसले. कसं आहे आता असंच आहे. आप्पासाहेब बाबर यांच्या म्हणजे आमच्या दोघांच एकाच वेळेस नियोजन झालं होतं. आणि विषय कसा होता की थंडीमध्ये कळी निघत नाही असं प्रत्येक जण म्हणत होते. बरेच आमच्या गावातले पण म्हणाले की जरा जानेवारी मध्ये किंवा फेब्रुवारी मध्ये प्लॅनिंग करा, म्हणजे सेटिंग. कळी निघत नाही. आणि आमचा दोघांचा विषय काय झाला की आपल्याला
जानेवारी मध्ये सीझन घ्यायला काय अडचण नाही, पण पाण्याचा महत्वाचा जे अडचण आहे ती पाण्याची आहे. मग लवकरात लवकर कमीत कमी सेटिंग होऊन गेल्यानंतर पुढच्या काही वेळेला जर शेवटच्या काही काळात जर पाण्याची कमतरता भासली तर टँकर वगैरे आपण ऍडजस्ट करू शकतो. ह्या हिशोबातून आम्ही लवकरात लवकर सीझन घ्यायचं आज ठरवलं. पण कळी निघायला काय करायचं हे एक मोठा प्रश्न होता. बरेच जण म्हणायचे की थंडीच्या दिवसात कळीच निघत नाही. मग त्यावेळेला मग आमचे मित्र सहकारी म्हटले की आमचे एक बनकर साहेब म्हणून आहेत म्हणले, त्यांचे ते म्हटले की आपल्याला कळी काढून देतो वगैरे. मग करूया म्हटलं. मग त्यांच्याकडून मग रॅडिक्स कंपनीचे क्रॉप टॉनिक आणि बायोस्ट्रोक औषध आणि रूटलिक्स म्हणून ह्युमिक ऍसिड आहे त्यांचा आम्ही वापर केला. आम्हाला म्हणजे एकदम म्हणजे आम्हाला कधी असं विश्वास वाटला नव्हता की असा रिझल्ट येईल. असा एकदम चांगला रिझल्ट आला आम्हाला. पण विषय कसा झाला की आता ह्यांची बाग तुम्हाला दिसते व्यवस्थित, पण आमच्या त्या साईडला डीपी ट्रान्सफॉर्म वेगळा आहे. मग ते नेमका सेटिंगच्या पिरियड मध्ये जळला ट्रान्सफॉर्म. त्यामुळे 7-8 दिवस पाणीच भेटलं नाही. ते जे काही सेटिंगच्या ह्याच्यात मध्ये सगळं बऱ्यापैकी ड्रॉप झालं. मग नंतर पण आपण मग बायोस्ट्रोकचं कॅन्ड आणि म्हणजे बाकीचं ट्रीटमेंट परत वापरलं. मग आता बऱ्यापैकी आहे 30-40 साधारणपणे सेटिंग आहे झाडाला. चांगला हो रिझल्ट चांगला. आणि विशेष म्हणजे दरवर्षी आम्ही शेणखत किंवा केमिकल काही डोस आहे ते जे काही डोस आहेत ते जे वापरतो ह्या सीझनला आम्ही अजिबात वापरले नाहीत. फक्त ते सेंद्रिय खताचे सरांनी दिलेले कृषी संजीवनीचे जे काय होते मी 1 किलो एका झाडाला डोस घातला तेवढंच केलं, बाकी काय केलेलं नाही. म्हणजे कमी खर्चामध्ये रिझल्ट चांगला आला आम्हाला. सध्या तरी रिझल्ट चांगला आहे सेटिंगच्या पिरियड मध्ये. आणि अशी सेटिंग माझ्या तरी बागात कधी मला दिसलीच नव्हती अशी. कारण प्रत्येक वेळी काहीतरी अडचणी जे कळी लागलेली असायची, सेटिंग व्हायचं नाही, काहीतरी प्रॉब्लेम प्रत्येक वेळी, कधी आगार तरी निघायचा, पाणी म्हणजे काय ना काय प्रॉब्लेम प्रत्येक वेळी. माझं आता 4थं पीक आहे. झाडं एवढी आहेत पण 4थं पीक आहे, पण असं सेटिंग कधी नव्हतं माझ्या झाडांना. त्यामुळं चांगला रिझल्ट आणि शेतकऱ्यांनी जरूर वापरावं. कारण आता सध्या कसं झालंय बाजारात एवढी प्रोडक्ट आली ती सेंद्रिय म्हणजे काय पाहिजे ते नावानं काय बी आले, पण विश्वास ठेवायचा कोणावर ही आता सध्या महत्वाची गोष्ट आहे. पण आता हे कसं आपण अनुभव घेतला त्यामुळे आपण दुसऱ्या शेतकऱ्याला सांगू शकतो बाबा तुम्ही हे प्रोडक्ट वापरा असं करू शकतो. मंडळी, आतापर्यंत आपण माणगावातील शेतकऱ्यांना भेटलो. या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की यांनी डाळिंब बागासाठी ज्यांचं मार्गदर्शन घेतले ते बनकर सर आहेत. ते आज आपल्या सोबत आहेत. जरा पुढे कॅमेरामॅन. नमस्कार. काय सांगोल्यामध्ये तुमची लस हवा चालू आहे, काय भानगड आहे? हाव म्हणजे आपण कसं आहे, मी बी एक पहिला शेतकरीच आहे, मला अनुभव आहे. त्यामुळे त्या पद्धतीने कसं आहे प्रत्येक शेतकऱ्याची प्रत्येक म्हणजे काही ना काही अडचण आहे बाबा. ही कळी सेटिंग होणं किंवा काही बाकीचे इतर काही गोष्टी त्यात कसं सेटिंग झाली पाहिजे. महत्त्वाचं सेटिंगची अवस्था किंवा बाकीचे इतर काही प्रत्येक फळबागेसाठी मी आपलं जैविक प्रॉडक्ट आहे रॅडिक्स कंपनीचे. तर आपण प्रत्येक शेतकऱ्याला 100% रिझल्ट, तुमचं पेरू असेल, डाळिंब असेल, केळी असेल, प्रत्येक शेतकऱ्याला मी सहकार्य म्हणजे 100% जागोजाग अगदी प्लॉट मध्ये जाऊन 100% रिझल्ट दिलेले. कारण की आपल्याला तुम्ही स्वतः शेतकरी असल्यामुळे तुम्हाला अनुभव आहे, शेतकऱ्याने काय केलं पाहिजे तुम्हाला जाणीव आहे. किती कष्टानं फळ उभारतंय, मग उगाच काय फसवून शेतकरी होऊ नये असं तुम्हाला वाटतं? हे माझं मत आहे. महत्वाचं म्हणजे बाकीच्या कंपनी काय आहे ते उगा येते ते बाकीचे काही देते ते कुठं ही करा ते करा, हे शेड्यूल 100 म्हणजे 4-5 पानं लिहून देणार शेतकऱ्याला उगा काहीतरी स्प्रे घ्या किंवा कुठं काही घ्या त्या पद्धतीने म्हणजे सांगतात. तर आपण कसं आहे म्हणजे जेवढं म्हणजे शेतकऱ्याला जे लागतंय ते 100% देतोय आपण, असा विषय. उगाच काहीतरी देऊन उपयोगच नाही त्याला. म्हणजे ज्या झाडाला ज्याची आवश्यकता आहे तेच घटक गेला पाहिजे त्या टायमिंग मध्ये, तेवढ्या पिरियड मध्ये त्या वेळेचं भान ठेवून, त्या वेळेचे भान ठेवून बाबा. आता पहिले छाटणी झाली तुमची, एक इतरेल झाले एक साधारण काही कालावधीच्या अंतरावर, तिथून पुढचा पिरियड म्हणजे इतरेल घेतल्यापासून एक 15 दिवसानंतर पहिलं पाणी आपण देतो. ज्यावेळेस पहिलं पाणी देतो त्यावेळेस आपलं एक बायोस्टॉक म्हणून प्रोडक्ट आहे, ते पूर्ण म्हणजे पाण्यामार्फत जेणेकरून आपण सर्व पूर्ण झाडाच्या बुडात पूर्ण जिथपर्यंत झाडाची मुळी आहे तिथपर्यंत पाणी असा ओलावा झाला पाहिजे पूर्ण. त्या पद्धतीने पहिलं डोस सोडायचा देतो. आणि त्याच्यानंतर एक चौथ्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस ह्याचे म्हणजे कळीचे म्हणजे
उमंगण्याची ही होते जो काळ असतो त्या काळात. हा जो काळ असतो त्या काळात. तर त्या काळात आपण त्याला क्रॉपटॉनिक म्हणून आपल्याकडे प्रोडक्ट आहे रॅडिक्स इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं. तर ते फवारणीसाठी देतो आपण, महत्वाचं म्हणजे असा विषय. आणि त्याचे आणि ह्याचे दोन्हीचं एक कम्युनिकेशन झालं. एक साधारण खालून दिलेलं जे प्रोडक्ट 22 ट्रक म्हणून हे एक साधारण 36 तासामध्ये लागू होते. 36 तासामध्ये लागू झाल्यानंतर त्याचं हे काही म्हणजे जे घटक आहेत म्हणजे समजा एक प्रकारे आपण थोडक्यात आपण गर्भधारणेची आवश्यकता ते फक्त त्याच्या डोळ्यापत्र पूर्ण म्हणजे काडीच्या आहे तुम्हाला सांगतो ते आहे त्या काडीच्या पूर्ण ह्याच्यापत्र पोचलेलं असतं. त्यातून आपण काय करतो ह्याच्यावरती स्प्रे घेतलेला असतो साधारण 22 ट्रकचा या पुढं आपलं सॉरी क्रॉपटॉनिकचा स्प्रे घेतल्यानंतर ह्याच्यातून डायरेक्ट प्रत्येक अशा डोळ्यातून कळीच टाकते ते पूर्ण आणि पूर्ण सगळी मादी कळी निघते पूर्ण. हा आणि त्यामुळे झाडाला फळ पण चांगलं येतं. हा एक नंबर राहते पूर्ण. म्हणजे रिझल्ट एकंदरीत तुम्ही सांगताय तसं केलं तरी रिझल्ट हा चांगला आहे. 100% रिझल्ट देतो आपण. अगदी कुठल्या शेतकऱ्याला लेखी जरी पाहिजे असेल तर लेखी देऊ शकतो आपण, एवढ्या पत्र आपण गॅरंटी देतो. बाकीच्या सारखं आणि समजा एखाद्याला रिझल्ट आलाच नाही मग काय करायचं? नाही रिझल्ट हा आत्तापत्रच्या माझ्या एक 4-5 वर्षाच्या काळापत्र कुठल्याही शेतकऱ्याला म्हणजे रिझल्ट म्हणजे असा विषय नाहीच ज्याला जेणेकरून रिझल्ट मिळाला नाही असा एकही शेतकरी नाही आत्तापत्र. कारण की बनकर साहेब स्वतः शेतकरी आहेत. त्याच्यामुळे आपण 100% असणारा मोठा विश्वास 100% आणि या विश्वासाला पात्र राहून त्यांना माहित आहे की आपली कंपनी काय बनवत्या, कुठला घटक आहे काय कुठल्या वेळेस कुठलं औषध द्यायचं, टायमिंग करेक्ट टायमिंगला करेक्ट औषध दिलं तर बनकर सर सांगतील अशा पद्धतीनं रिझल्ट आहे. आणि खर्च तरी काय खर्च आपला एक 700 झाडाला ह्यांना साधारण आत्तापत्रचा ह्या टेच पत्र साधारण एक आता हे एक 100-150 ग्रॅमचं झालेलं आहे 150 ग्रॅमचं. तर ह्यांना साधारण एक 40,000 पत्र खर्च झालेला आहे. अजून पुढे किती होईल? पुढे एक साधारण एक 25,000 पत्र खर्च होईल बघा. साधारण 25,000 त्याला फुगवणीसाठी आता पेशंट 60 ते 70 हजारामध्ये जवळपास 1.5 एकर 350 जे झाड होती डाळिंबाची याच्यामध्ये एका झाडाला सरासरी 100 ते 100-125 कसं झाड परत आहे का कसं थोडंफार कमी जास्त असतात किंवा काय सरासरी नाही म्हटलं तरी 80 चे लेवल आहे बघा सरासरी. आता ह्यांनी मोजले पण साधारण 111 पत्र मिळाली. तर 100-125 धरून चाला साधारण तरी 100% आपण अवरेज काढून देतो आपण. म्हणजे बनकर सरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला तर अवरेज मिळेल, यांच्या कंपनी मार्फत अवरेज मिळेल. 100% आज मालेगावातील जे शेतकरी आहेत यांचं पण म्हणणं हेच आहे की हे म्हणतात की रिझल्ट आमच्या समोर आहे, आपण आज रिझल्ट बघतोय. यासोबत मानेगाव आणि परिसरातील काही शेतकरी बांधव आलेले आहेत त्यांचंही म्हणणं आहे की रिझल्ट हा आहेच. नवीन शेतकरी म्हणजे नव्याने डाळिंब लावायला सुरुवात केली, प्रोडक्टचा नवीन वापर केला. 20 फेब्रुवारीचं इथलं होतं. बरं. साधारणतः 20 दिवसानंतर मी ते रॅडिक्स सोडला प्रोडक्ट. बरं. आणि 36 तासानंतर ते क्रॉपटॉनिकचं हे घेतलं स्प्रे घेतला. बरं. आणि मग बऱ्यापैकी मादीकळी आहे सध्या. मादीकळी असून ती डायरेक्ट सेटिंग चालू आहे. सेटिंग म्हणजे बऱ्यापैकी प्रोडक्टचा हे फायदा आहे. फायदा म्हणजे गॅरंटेड. कळी स्टेज सध्या म्हणजे थोडी पाणी कमी असल्यामुळे कमी जास्त झालं पहिल्या स्टेज पाणी माझं, त्यामुळे कळी थोडी गळली जरा. पण जी मादी कळी निघाल्या ती बऱ्यापैकी सेटिंग चालू आहे सध्या. बरं. आता चांगल्या सेटिंग मध्ये माल आहे.